दिवशी अभिजित दिपके यांचं जंतर मंतरवरती आंदोलन सुरू आहे। अभिजित आपल्याबरोबर आहे। दिल्ली पोलिसांनी पाणी बंद केलेलं आहे, या ठिकाणचे टॉयलेट जे आहेत तेही बंद केलेले आहेत, त्याचबरोबर लाईटही रात्र बंद केलेली होती आणि हे आंदोलन जे आहे ते आज सुरू आहे। आज देशभरामध्ये नीटची परीक्षा जी आहे ती होतीये आणि या संदर्भात नीटची परीक्षा नीट व्हावी, त्याचबरोबर त्यामध्ये कुठलाही भ्रष्टाचार होऊ नये यासाठी हे आंदोलन जे आहे ते राज्यभरामध्ये सुरू आहे। आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या ज्या आहेत त्या केलेल्या आहेत। आजचं आंदोलन कसं असणार आहे आपण जाणून घेणार आहोत। अभिजित आपल्यावर आहे। अभिजित, आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यात आणि आज नीटची परीक्षा आहे, विद्यार्थ्यांना काय सल्ला असेल आणि आंदोलन पुढे कसं जाणार आहे? विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे, जे नीटची परीक्षा आज देणार आहे तुम्ही जा, परीक्षा द्या। माय बेस्ट विशेस आर विथ यू, ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम्स। इथलची तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमचे मोठे भाऊ बहीण इथं आहे। हा लढा आम्ही लढू, पहिले तुम्ही परीक्षा द्या आणि परीक्षा झाल्यानंतर लगेच जंतर मंतरला या। आम्ही आमचं आंदोलन इथंच सुरू ठेवणार आहे तुमच्यासाठी। तर तुम्ही आधी परीक्षा द्या आणि परीक्षा झाल्यानंतर इथं या, आई वडिलांना घेऊन या, कारण की ही लढाई फक्त तुमची नाही आहे, ही लढाई फक्त माझी नाही आहे, ही लढाई देशासाठी आहे, देशाच्या भविष्यासाठी आहे। आपण जर पाहिलं तर एक्झाममुळे बरेचसे विद्यार्थी आंदोलनात सहभागी होत नव्हते, आता त्यांच्यासाठी काय आव्हान असणार आहे? हे आंदोलन आता पुढे कसं घेऊन जाणार आहे? पोलिसांनी तर पाणी पण बंद केलं, पोलिसांनी पाणी बंद करू द्या, लाईट बंद करू द्या। रात्रभर मुलं उपाशी होते, जेवणसुद्धा पोलीस आत येऊ देत नव्हते। आम्हाला कळत नाही आमच्यासोबत असा व्यवहार का केला जातो आहे। आम्ही तर या देशातले काय स्टुडंट्स आहेत, आम्ही इथे सगळे स्टुडंट्स उभा आहे, त्यांना तुम्ही पाणी नाही पाजू देते। तुम्ही जे पाणी वॉटर बॉटल येत आहेत गुरुद्वारावरनं आमच्यासाठी पाण्याचे बॉटल येत आहेत, जेवण येते, ते पण पोलीस आत येऊ देत नाही। तर आम्ही काय आतंकवादी आहे का? आम्ही काय क्रिमिनल्स आहे का? आम्ही तर या देशाचे युवा आहे, जे फक्त न्याय मागतोय। ज्या मुलांनी आत्महत्या केली त्यांच्यासाठी, तर आमच्यासोबत असा व्यवहार का केला जातो आम्हाला समजत नाही आहे। पण माझी अपेक्षा आहे की असं अजिबात आमच्यासोबत करण्यात यावं नाही। दिल्ली पोलीसचे जे अधिकारी आहेत त्यांचेही मुलं CBSEची परीक्षा देत असतील, त्यांचेही मुलं नीटची परीक्षा देत असतील, त्यांच्यासोबतही अन्याय झाला आहे। तर आम्ही पोलिसांच्या मुलांसाठीही लढतो आहे, तर पोलिसांनी आमचं सहकार्य करावं। आंदोलन कशा पद्धतीने पुढे जाणार? आंदोलन इथंच सुरू राहील। मी काल दिल्ली पोलिसला विनंती केली होती, एक तर आम्हाला जंतर मंतरला आंदोलन करू द्या, नाही तर दुसरी कुठली जागा असेल ती द्या। त्यावर त्यांनी अजून आम्हाला काही रिप्लाय दिलेला नाही आहे। तर आम्ही अपेक्षा करतो की आम्हाला आमचं आंदोलन करू दिलं जाईल, नाही तर दुसरी जागा असेल तर ती सांगा, पण आम्ही आंदोलन मागे घेणार नाही जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार नाही। पण आता जर बघितलं तर आता ह्या आंदोलनाला वाढता प्रतिसाद जो आहे तो मिळताना पाहायला मिळतोय। अजूनही लोक जे आहेत ते राज्यभरातून, म्हणजे काल सोशल मीडियावर जे झालं की रात्रीपासून हे आंदोलन सुरू आहे, रात्रीपासून यायला सुरुवात होईल किंवा अजूनही प्रतिसाद वाढेल। माझी फक्त यावर एकच विनंती आहे, काल रात्री पण भरपूर लोक, शेकडो हजारो लोक बॅरिकेडच्या बाहेर उभा होते, त्यांना पोलीस आत येऊ देत नव्हती। कशामुळे मला कळत नाही आहे। प्रोटेस्ट करणं तर हा आमचा कॉन्स्टिट्यूशनल राईट आहे, तर पोलीस का लोकांना बाहेर थांबवते? मेनस्ट्रीम मीडिया, जी हिंदी मीडिया आहे, मोठ्या मोठ्या मीडिया चॅनल्सला पोलीस आत येऊ देत नाही आहे। कशाला एवढे घाबरताय तुम्ही? स्टुडंट्सला का घाबरतायत? आमचं बोलणं तुम्ही का दाखवायला तयार नाही? कशाची एवढी भीती आहे? कोण तुम्हाला ऑर्डर देते? तुम्हाला दिल्लीचे मुख्यमंत्री ऑर्डर देत आहे, प्रधानमंत्री ऑर्डर देत आहे, का गृहमंत्री ऑर्डर देत आहे? का आमचा आवाज दाबायचा प्रयत्न करतायत? हे आंदोलन आता आज भूमिका काय? आज भूमिकाने इथून पुढं आम्ही इथून सरकणार नाही जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार नाही। तुम्हाला एक तर आम्हाला अटक करावं लागेल, नाही तर धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा द्यावा लागेल। या दोनच गोष्टी आहेत, त्याशिवाय आम्ही इथून सरकणार नाही। एक तर अटक करावी लागेल किंवा दुसरं जी जागा आहे ती द्यावी लागेल। जोपर्यंत धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा होत नाही तोपर्यंत मी जागा सोडणार नाही, अशी भूमिका अभिजित दिपकेनी घेतली आहे। कॅमेरामन राजू गौतमच्या सोबत सागर आवाड, साम TV, दिल्ली।